आपण माऊलीच्या पहिल्या ओवीचं स्मरण करूयात. ओम नमो चियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण कालपर्यंत आपणाला भगवान नित्यानंदांचं निर्याण कसं झालं इथपर्यंत आपण काल आलो. आणि निर्याणानंतर सुद्धा भगवान नित्यानंदांनी साधकांना कशा मदती केलेल्या आहेत आणि त्या पूर्ण मदती आपणाला सांगितल्यात. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे रुडी नावाचा एक फॉरेनर होता. तो जेव्हा गणेशपुरीत आला तेव्हा कुंडाच्या इथे बाबांनी त्याला दर्शन दिलं. त्यानंतर समाधीच्या इथे सुद्धा त्याला दर्शन दिलं. आणि हाच नंतर आपल्या परदेशात गेल्यानंतर आपल्या गावी गेल्यानंतर तिथे त्याने आश्रम हे केला आणि बाबांचा मोठा फोटो ठेवून मग त्याचं हे रुद्रानंद स्वामी म्हणून त्याने पुढे तिथं कार्य केलं. तर अशा पद्धतीने म्हणजे बाबांच्या निर्याणानंतर आलेल्या परदेशी साधकाला सुद्धा त्यांनी दर्शन देऊन त्यालासुद्धा एका उच्च कोटीचा साधक आणि अधिकारी बनवलं. आणि त्यानंतर दुसरे अनुभव पण सांगितलेले आहेत की स्वास्थ्यासंबंधीचे अनुभव आपण काल त्या मुलीचं पण ऐकलं. आणि तिला ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं आणि तिला कुंडात स्नान करायला, ऑपरेशन करू नका, गणेशपुरीला घेऊन या आणि तिथल्या कुंडामध्ये स्नान करा. आणि ती 2-3 दिवसामध्येच तिला बरं वाटू लागलं आणि तिचं ऑपरेशन टळलं. तर अशा पद्धतीने आजही अनेक भक्तांना किंवा जे साधक त्यांच्याकडे येतात त्या क्षेत्री जातात किंवा घरी बसूनसुद्धा आठवण करतात काही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. आणि जे काही तर ते आजही बाबा धावून भक्तांसाठी येत आहेत. आणि सर्वच संत आपले त्या दृष्टीने मदतीसाठी धावून जात असतात. स्मर्तुगामी म्हणूनच त्यांना म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जेव्हा निर्याणाच्या अगोदरच काही दिवस काही महिने की त्यांना कॅटरॅक्ट त्यांच्या डोळ्यामध्ये आला होता. तर तेव्हा ऑपरेशनसाठी बंगळूरला जाण्याचं तिकीट पण केलं होतं. पण नंतर त्यांनी ते रद्द केलं. आणि का रद्द केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते वाक्य आपण बघूया पुन्हा. त्यांनी ते सांगितलेलं आहे की ऋषी मंडळाकडून ते वाक्य जे आहे की ऋषी मंडळाच्या निर्णयानुसार आसन सोडून जाणे निषिद्ध होते म्हणून त्यांनी ते कॅन्सल केलं. ऋषी मंडळाच्या निर्णयानुसार आसन सोडून जाणे निषिद्ध होते. तर हे ज्या पद्धतीने बाबा त्यांच्या भक्तांना काही गोष्टी सांगत होते की हे करा किंवा आज नका जाऊ, उद्या जा किंवा कशा जा. आणि ते भक्तही ऐकत होते. आणि जर समजा एखाद्याने नाही ऐकलं तर काही त्याला अडचणींना सामोरी जावं लागत होतं. तर सामोरी अडचणींना जात असताना पण बाबा त्यांना मदत करत होते. हे सर्व काही होतं. तर त्याच पद्धतीने इथे बाबांनी स्वतः पण इथे सांगितलं की ऋषी मंडळाच्या निर्णयानुसार जाणे निषिद्ध होते. हे जो काही आता ऋषी मंडळ आणि हे जे आहे ते ह्या सर्व महान विभूतींचं आपण थोडीशीच कल्पना करू शकतो, त्यावरती बोलू नाही शकत काही. तर जे काही त्यांची विधी असेल, प्रोसेस असेल कुठल्या गोष्टीच्या निर्णयाची, अनेक ह्या महान विभूतींच्या समवेत, तर त्यानुसार हे ती आज्ञा किंवा ते निर्णय बाबा स्वतःसुद्धा त्या पद्धतीने आचरण केलं आहे आणि त्यांनी थांबलेत. आणि त्यानंतर मग त्यांचं तिथे निर्याणाचा समय पण आला जवळ. आणि निर्याणाच्या वेळेला जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरू हे चालू असताना, हे नामगजर नामसंकीर्तन चालू असताना त्यांनी त्यांचं निर्याण झालेलं आहे ते शांत झाले. आणि मग त्यानंतर 2 दिवसांनी त्यांचं पूर्ण देह तिथे समाधीच्या खाली पूर्ण देह पद्मासनामध्ये स्थित करून तिथे त्यांना पूर्ण सदेही म्हणजे अनेक संतांना त्यांचा चिताभस्म असतं ते तिथे हे करतात. पण इथे बाबांना सदेही तिथं त्यांना समाधी आहे. आणि मग भक्तांनी सोन्याचा वर्षाव केलेला आहे असं पण दिलं आहे. तर तिथे त्या समाधीच्या इथे तर त्या पद्धतीने
आहे. तर त्यामुळे इथे म्हणजे इथे सांगितलं आहे की चैतन्याचं केंद्र हे त्यांच्या निर्याणानंतरचं आहे, की आजही ते चैतन्याचं केंद्र तिथून ते कृपादृष्टी ही अव्याहत चालू आहे आणि आपण ते अनुभवतोय. जसं आपल्याकडून माऊलींनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून घेतला आणि माऊलींची कृपादृष्टी मुळे आपण आता चितशक्ती विलास खोलात अभ्यास केला आणि आता भगवान नित्यानंदांचं. तर ही पूर्ण ह्या संतांची मांदियाळी ही सदेही नसले तरी सूक्ष्म रूपाने, उलट त्याहीपेक्षा जास्त गतीने ती आपल्यावरती कृपा वर्षाव अखंड करते आहे. तर आता आपण पुढचं प्रकरण वाचूयात. प्रकरणाचं नाव आहे मुलांचे भगवान. मुलांचे भगवान. सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहे. कठोपनिषदामध्ये सांगितलेले सहजीवनाचे हे सूत्र सामूहिक कार्यक्रमांमध्ये कधीकधी ऐकू येते, पण गणेशपुरीच्या धुळीच्या कणाकणामध्ये, मुलांच्या मनामनामध्ये या सूत्राचे अनुकरण होत असते. मिळून खाणे, मिळून परिश्रम करणे, मिळून शिकणे, मिळून प्रकाशाच्या मार्गावर चालणे यांची परंपरा बाबांनी गणेशपुरीत सुरू केली. आता इथे सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहे. तर हे म्हणजे इथे सहजीवनाची आहे, म्हणजे सगळं काही प्रगती आपली, सगळं कार्य एकत्र आणि सर्व काही गोष्टी वाटून मिळून खाणं हा संस्कार ह्या सूत्रामध्ये, कठोपनिषदाच्या ह्या सूत्रामध्ये येतो. आणि इथे सांगतायत की गणेशपुरीच्या कणाकणामध्ये, कारण मुलं ही बाबांच्या अवतीभोवती त्यांच्या सानिध्यात वाढली, त्याच्यामुळे त्यांच्या गणेशपुरीच्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे. आणि ही अनुभूती आपणाला जेव्हा आता मी मगोदला गेली, वलसाडला, तिथे जे आश्रम आहे गुजरात बॉर्डरलाच येतं, ते वापीनंतर वलसाड येतं, तर त्या आश्रमात त्याच्यानंतर मी गणेशपुरीला गेली तिथे. त्यानंतर आता इथे पार्ल्यामध्ये पण त्यांचं जे मालती निवास केंद्र आहे, घर आहे, म्हणजे आता तिथे कोण राहत नाही, पण बाबांचं घर झालं आहे ते. तर तिथे सुद्धा जे साधक नियमितपणे वर्षोनवर्ष येत आहेत, तर ते काही ठराविक साधक आहेत, 9-10 जण ते कायम असतात, बाकी मग येतं जातं कोण, अशा पद्धतीने आहेत. तर त्या साधकांमध्ये पण मिळून म्हणजे तिथे गेल्यानंतर असं कोण विचारत नाही बाबा तुमचं नाव काय, गाव काय, कुठं राहतं, किंवा फक्त नाव विचारतील, पण त्याच्या पलीकडे तुम्ही काय करता, काय, काही नाही, बस येत राहा या, असं. म्हणजे हे इतकं छान आहे, म्हणजे मला इतकं चांगलं वाटलं की तिथं जेव्हा मी आणि आई आम्ही मगोदला गेलो, तिथे पण असं मुक्त वातावरण, म्हणजे खरंच मुक्तानंदासारखं ते मुक्त आहे तिथे, की कशाचंच ते काहीच साधकांमध्ये ती भावना. आणि ज्यांनी बाबांचं तत्व ज्ञान आणि बाबांची शिकवण ज्यांनी आत्मसात केली परिपूर्ण, ते सगळेच साधक खरंच खूप मुक्त अवस्थेत. आणि त्यातलेच साधक जे आहेत की क्षत्रिय, त्यांच्यामुळे मला हे माझ्या हाती चितशक्ती विलास हा ग्रंथ पण आला आणि हे चरित्र पण आलं, तर त्यांच्या प्रेरणेने. तर ते आता आम्ही गेलो होतो, तर तेव्हा 9-10 जण होते साधक आत्ता गुरुवारी. परंतु ते असं जे पेटी वाजवणारे होते ते काका, त्याच्यानंतर दुसरे टाळ आणि मृदंग, आणि अजून एक जण होते, 4 जण. तर हे अशा पद्धतीने होते की जणू काही समोर स्टेजवर आहेत आणि खूप सारी लोक आहेत आणि त्यांच्यासाठी वाजवत आहेत, आणि ते इतक्यात लयीत त्यांचं सगळं चालू होतं ना, शांततेत लयीत असं होतं. म्हणजे हे जे आहे ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हे जे आहे ना, ते सगळ्यांना मिळून हे करणं, आणि तो सूर ताल, म्हणजे ज्यांनी ते नामसंकीर्तनामध्ये पण जे पेटीवरती आहेत ते उच्चारण करत होते, ते एकटे आधी उच्चारण करत होते, नंतर आपण त्यांना हे करत होतो. पण त्यांनी इतक्या शांततेत घेतलं ना की त्यांनी सगळ्यांना बांधून ठेवलं होतं पूर्णतः. चित्त कुठे जाऊच शकत नाही, म्हणजे कुठेही त्याला काहीही असं म्हणजे कुठेच जाऊ नाही शकत. तर ही खूप सुंदर अनुभूती तिथं जाणवली. आणि तेच एकत्र, म्हणजे त्या गणेशपुरीत तर आहेच, पण आता इथे मालती निवासमध्ये पण एकत्रित, आणि तो एकत्रित उच्चारणाचा पण जो आहे अनुभव, तो खूप सुखद आहे. मोहनदादांमुळे आम्ही तो
बुद्ध पौर्णिमेला त्यांचे लाड झाले तर आम्ही पण म्हटलं आपण का मागे, आपण पण करून येऊया. तर त्यानुसार ते गेलो होतो आणि अनुभवता आलं. तर आता आपण पुढे वाचूया. ही गोष्ट आहे, सहनाव ओम सहनाव भवतु सहनौ भुनक्तु. खरंच. आणि आज आता ते बाबांच्या सोबत वाढलेले जे आहेत ते आता रिटायर्ड होऊन वगैरे आहेत, तेच तिथे पण आहेत. आत्ता जे केंद्रामध्ये येतात ती सगळी लहान मंडळी बाबांच्या वेळेची आहेत, ती मोठी झालेली आहेत. तर त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने ती लहान असल्यासारखीच आज त्या पद्धतीने तिथे हे करतात. म्हणजे टाळ वाजवणं, मृदंग आणि इतक्या ह्याच्यामध्ये ना अगदी शिस्तीत आणि एकदम असं अटेन्शनने शाळेतले कसं असतात त्या पद्धतीने एकरूप होऊन तसं. तर ते दिसतंय आजही त्या साधकांमध्ये. तर पुढे सांगतात की बाबांच्या दृष्टीने मुले भगवान स्वरूप होय. बाबांच्या दृष्टीने मुले भगवान स्वरूप होय. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जशी आहार विहाराची जरुरी आहे तितकी सुसंस्काराची आहे. आजची कळी उद्याचे फूल, आजची मुले उद्याचे नागरिक, या दृष्टिकोनातून बाबांनी शिशुकल्याण आणि मुलांचा व्यक्तित्व विकास यावर जोर दिला. बाबांच्या पुढे ज्यांनी आपले बालपण घालविले, ज्यांच्या संवेदनशील मनावर बाबांच्या आदर्शाचा प्रभाव पडला, ते आदर्श कायम राखण्यासाठी, सार्थक करण्यासाठी पूर्ण उत्साहाने झटत आहेत. ते बाबांच्या नीती नियमांचे पालन करीत असतात. बाबांचे तत्व व आदर्श आकाशगंगा नव्हेत, ती जनमानसात वाहणारी अंतरगंगा आहे. ती कधीही सुकून जात नाही. बाबांनी मुलांना दिलेले प्रेम एक नंदादीप बनून आजही प्रकाशमान आहे. मी आता जे उच्चारण केलं तेच पुढे लिहिलेलं आहे त्यांनी. आणि याची अनुभूती आम्ही प्रत्यक्ष घेतली की ती मुलं आज म्हणजे ते आत्ता मोठे आहेत, आजी आजोबा झालेत, पण त्यांच्यामध्ये ते तसंच आहे पूर्णतः. कारण इथे त्यांनी सांगितलं की बाबांचे जे संस्कार आहेत ते आकाशगंगा नाही आहेत, तर ते अंतरगंगा आहेत. ती अंतरगंगा त्यांनी प्रवाहित केलेली आहे आणि ती अंतरगंगा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही वाहून आहे, आजही ती प्रवाहित आहे. पुढे सांगतात की गणेशपुरीच्या परिसरात गरीब मुले फुलांसारखी वाढली. गणेशपुरीच्या परिसरात गरीब मुले फुलांसारखी वाढली. बाबांनी दिलेले अन्न खाऊन, सांगितलेली नीती, दाखविलेला मार्ग अनुसरून बाबांच्या स्मरणात, प्रकाशात पुढे चालली, अजूनही चालत आहेत. बाबा नेहमी मुलांच्या सहवासात रमत, तसेच मुलेसुद्धा त्यांच्या सानिध्यात राहायला धडपडत, मुलांबरोबर मूल होऊन त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य बनून त्यांना सन्मार्ग दाखवित. आज ती मुले तरुण झाली आहेत आणि आपल्या सुखशांतीमध्ये बाबांना पाहत आहेत. आता हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला ती तरुण होती, आता ते आता आजी आजोबा ह्या वयामध्ये आलेले आहेत. खूप आधीचं पुस्तक आहे. पुढे सांगतात की बाबांच्या प्रेरणेने सामूहिक श्रमाने बनलेली धर्मशाळा, आश्रम, रस्ते वगैरे आजच्या व पुढे येणाऱ्या मुलांसाठी बहाल केलेली अनमोल संपत्तीच होय. बाबा बालभोजनास फार महत्त्व देत आपल्या सर्व भक्तांना बालभोजनाच्या पवित्र यज्ञात योगदान देण्यास सांगत. आपल्या सर्व भक्तांना बालभोजनाच्या पवित्र यज्ञात योगदान देण्यास सांगत बाबांनी गरीब, दीनदलित व आदिवासी मुलांकडे समाजाचे लक्ष वेधून त्यांच्या कल्याणासाठी सतत परिश्रम करण्याची प्रेरणा दिली. या कल्याण योजनेला साकार बनविण्याकरिता बालभोजनाची व्यवस्था एक साधन, एक सोपान आहे. मुलांचे पोट भरणे एवढेच त्यांचे ध्येय नव्हते. समाजाच्या ज्या स्तरांतून ही मुले येत त्या स्तराला पूर्णपणे वरती उठवणे, अर्थात त्यांना शिक्षण देणे, चांगले संस्कार देणे, त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, हाच बाबांचा उद्देश होता. मुले कोणत्याही धर्माची असोत, कोणत्याही जातीची असोत, बाबांच्या नजरेत सर्व समान रूपाने आपले व्यक्तिमत्व विकसित करून घेण्यास ते सर्व पात्र होते, हक्कदार होते. त्यामुळे बालभोजन व्यवस्थेत काही तारतम्य, वैषम्य, भेदभाव नसे. हे कार्य ते दयेपोटी करीत नसत,
त्यामागे केवळ प्रेमाची भावना असे, जणू आपल्या घरचीच मुले. पुढे सांगतात, सुरुवातीला बालभोजनाची व्यवस्था शेतामध्ये केली जाई. त्यानंतर ती कुठल्या तरी ओसरीवर होऊ लागली. 1957 साली बाबांनी बालभोजनाच्या सोयीसाठी एक भोजनशाला बनवली. काही काळाने ही भोजनशालेची जागा अपुरी वाटू लागली. बाबा समाधिस्थ झाल्यावर 1972 साली एक विशाल भोजनशाला बांधली गेली. तिथे दर दिवस 600 ते 700 मुले बसून जेवतात व जेवणानंतर शाळेला जातात. इथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वच्छतेचा धडा शिकविला जातो आणि भोजनशाळेत प्रवेश करण्याअगोदर तपासले जाते की मुलांचे दात साफ आहेत की नाही. मुले अस्वच्छ असल्यास त्यांना कुंडात आंघोळीसाठी पाठविण्यात येते. जेवण संपताच मुले इतक्या झटपट व खुबीने दोन्ही हातात झाडू घेऊन पाण्याने फरशी धुवून साफ करतात की हा कार्यक्रम पाहूनच वाटते की जणू कोणी कुशल खेळाडू मैदानात खेळतोय. त्यांचा उत्साह कामाला खेळाचे रूप आणून देतो. तसेच त्यांना सोबतीत बसून लिहिण्या वाचण्याची प्रेरणा दिली जाते. प्रौढांना साधू संतांना भोजनाची वेगळी व्यवस्था असते. गणेशपुरी म्हणजे समाज निर्मितीची एक भव्य प्रयोगशाळाच जणू. या संदर्भात आणखीन एक गोष्ट उल्लेखित करणे योग्य होईल. गणेशपुरीच्या परिसरात पावसाळ्यात सामान्यतः विशेष काम नसे. आदिवासी व शेतकरी काम करण्याची इच्छा असली तरी व्यर्थ कालहरण करीत. त्यांना कामात गुंतविण्यासाठी बाबा काही योजना राबवित. नव्या इमारती बांधणे, जुन्या इमारतींची डागडुजी करणे, रस्ते सुधारणे वगैरे काम करणाऱ्या मजुरांना कुपन देऊन जेवणासाठी हॉटेलमध्ये पाठवीत. त्यामुळे मजुरांनाही मदत होई व हॉटेलचा व्यापारही चांगला चालेल. कारण पावसाळ्यात यात्रेकरूचे येणे कमी असे. त्यामुळे हॉटेलमध्ये विशेष हालचाल नसे. याप्रमाणे बाबा बेकार आदिवासी आणि गिराईक नसणारी हॉटेल या दोघांची समस्या सोडवीत. बाबांची धारणा होती की जोपर्यंत गरीब व असहाय्य मुलांची खाण्यापिण्याची, पोशाख पांघरण्याची आणि राहण्याची सोय योग्य व्यवस्था होत नाही तोपर्यंत समाजाची सुधारणा होणे शक्य नाही. तसेच ते मानित की मेहनत केल्याशिवाय कुणालाही खाण्याचा अधिकार नाही. त्यांचा सिद्धांत होता की श्रमानेच सुख उत्पन्न होते. गणेशपुरीचे आश्रमापासून निघालेला रस्ता, शाळा, धर्मशाळा इत्यादी नित्यानंदांच्या परिश्रमाच्या साक्षी आहेत. बाबा स्वतः श्रम करणे टाळत नसत आणि लोकांना श्रमाची दीक्षा देत. ते म्हणत, एका गरीब मुलाला 4 पैसे द्यायचे असल्यास ते त्याला भिकेच्या रूपाने देऊ नयेत. त्याच्या हातात एक पिशवी तरी देऊन काही दूरवरती वाहून न्यायला सांगावे, म्हणजे त्याला वाटेल की ते पैसे आपल्या मेहनतीचे फळ आहे, भीक नाही. बाबांच्या मते आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास तसेच श्रमाविषयी गौरवाची भावना माणसाच्या ऐहिक तसेच पारमार्थिक सुखाला आवश्यक घटक होय. गणेशपुरीच्या कणाकणातून सहवीर्यम करवावहे ही सामूहिक श्रमाची कल्पना दृष्टीस पडते. तर अशा रीतीने बालकांना कसे संस्कार आणि त्यांच्याविषयी खूप विस्ताराने आणि छान रीतीने सांगितलेलं आहे. अत्यंत सुंदर. आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तिथे काही काम नसे तर तेव्हा पण हॉटेल पण चालले जावे आणि जे कामगार किंवा जे मजुरी करणारे आहेत तर त्यांनाही काम मिळावं, ह्या दोघांची पण व्यवस्था बाबांनी केली. असंच गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये पण आहे की गोंदवले आणि त्या भागात खूप प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. तेव्हा महाराजांनी तिथं अशा पद्धतीचं काम करून लोकांना कामाला पण हे केलं आणि जेवू घातलेलं आहे. तिथे खूप दुष्काळ होता आणि तिथे महाराजांनी काम काढून त्यांना तिकडच्या आसपासच्या गावातल्या लोकांना हे केले. तर अशा पद्धतीने ह्या संतांचं आत्ताच वर्षाशी पण फोनवर बोलणं झालं. तर हे आता 120 पानांचं भगवान नित्यानंदांचं
संक्षिप्त जीवनचरित्र आहे आणि गोंदवलेकर महाराजांचं 400 पानांचं त्यांचं निर्याणापर्यंतचं चरित्र आहे. पण जर अनुभव पाहिले बाबांचं जे कार्य आणि महाराजांचं कार्य, त्यांनी दिलेल्या शिकवणी, त्यांनी भक्तांना दिलेल्या अनुभूती, म्हणजे अगदी कोणाच्या शरीरामध्ये अतृप्त आत्म्याने प्रवेश केला असेल तरी त्या आत्म्याची पण सोडवणूक आणि ह्या जीवाची पण सोडवणूक, ते तिथपासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा कसं अंतगती म्हणजे सद्गती व्हावी ह्या दृष्टीने पण मदत, ते आणि बाकी व्यवहारातल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत तिथे सुद्धा हे सगळं जे अनुभूती आहेत, ह्या सगळ्या अनुभूती महाराजांच्या चरित्रात फार विस्ताराने दिल्यात आणि काही अजून अनुभव आहेत. परंतु सेम तसंच आहे हे सुद्धा, म्हणजे कारण का की हे संत आहेत, त्यांनी ज्या सत्याला कवटाळलं आणि ज्या सत्याचा अनुभव घेतला ते एक आहे आणि त्यामुळे त्या साधकांना सुद्धा आलेले अनुभव एक आहेत. त्यामुळे आपल्या प्रत्येक म्हणजे खूप सारखं साधर्म्य वाटलं मला दोन्ही यामध्ये, चरित्रामध्ये आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि म्हणजे अगदी आपल्याकडे येणाऱ्या भक्तांमध्ये काही उणिवा असतील तरीसुद्धा महाराज पण एका खुबीने त्यांना ते सांगत असायचे. इथे बाबांनी पण त्यांना त्या उणिवा बरोबर सांगितलेल्या आहेत, प्रत्येक तत्व सांगितलेलं आहे. तर ते आहे खूप छान रीतीने आपल्याला त्यातनं शिकण्यासारख्या बऱ्याच प्रचंड मोठ्या गोष्टी आहेत. आता इथे पुढचं प्रकरण आहे की ज्योतीने जागविलेल्या ज्योती, म्हणजे बाबा भगवान नित्यानंदांनी जे साधक जे शिष्य निर्माण केले आणि ते उच्च कोटीला पोचले बाबा मुक्तानंदांसारखे, तर ते कोण कोण आहेत त्या संदर्भातली आता इथं माहिती आहे. तर इथे पुढचं प्रकरण आहे की ज्योतीने जागविलेल्या ज्योती. पहिले येत आहेत, पहिला क्रमांक म्हणू शकतो आपण की स्वामी मुक्तानंद. बाबांच्या आज्ञेनुसार स्वामी मुक्तानंद गुरुदेव आश्रमात राहू लागले. जेव्हा त्यांच्या अनुयायांची संख्या वाढली व आश्रमाची जागा पुरी पडू लागली तेव्हा मुक्तानंदांनी आश्रम जरा वाढवून बांधला आणि जवळची बंजर झालेली विस्तीर्ण जमीन खरेदी केली. परदेशात जाऊन त्यांनी तिथल्या लोकांना बाबांच्या व्यक्तित्व व संदेशाविषयी सांगितले आणि अनेक शिष्यांना दीक्षा दिली. परदेशातून परत आल्यावर स्वामी मुक्तानंदांनी आपल्या आश्रमात बाबांची पंचलोहाची मूर्ती व पादुका स्थापन केल्या. आता त्या मूर्तीला सुवर्णलेप चढवून तिच्यासाठी चांदीचे मंडप देवारा बनविले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुक्तानंदांच्या आश्रमात येतात आणि राहतात. या आश्रमाला गुरुदेव सिद्धपीठ असे नामकरण केले आहे. आश्रमाच्या विशाल बागेत साधुसंतांच्या प्रतिमा ठेवल्या गेल्या आणि आश्रमाचा परिसर अत्यंत रमणीय बनविण्यात आला. मुक्तानंदांच्या श्रद्धेच्या आणि प्रचाराच्या निमित्ताने जगाच्या अनेक शहरांत नित्यानंदांचे मंदिर व गुरुसिद्धपीठाची शाखा आढळते. आपल्या आश्रमाच्या जवळच असलेल्या ग्रामदेवीचे मंदिर स्वामी मुक्तानंदांनी पुन्हा बांधून घेतले. मुक्तानंदजी 2 ऑक्टोबर 1982 मध्ये मुक्त झाले. आता गुरुमाई चिदविलासानंदजी ट्रस्टच्या मदतीने सिद्धपीठाचा कारभार चालवितात. आता या गुरुमाई आहेत. बाबा मुक्तानंद जेव्हा परदेशात यात्रा करायचे तेव्हा गुरुमाई त्यांचंच मालती निवास आहे. गुरुमाईंच्या आईबाबांचं ते पार्ल्यामधलं घर आहे आणि त्यांचे भाऊ हे मगोदमध्ये असतात, त्या आश्रमात असतात. म्हणजे आणि ते आश्रम गणेशपुरीशी कनेक्टेड आहे आणि गुरुमाई बाबा मुक्तानंदांशी गुरुदेव सिद्धपीठशी कनेक्टेड. असं दोन्ही बहीण भावंड 2 उच्च अधिकारी पुरुष आहेत आता. आणि एक ह्या चिदविलासानंद बाबा मुक्तानंदांचं पुढे सगळे व्यवस्था पाहतात गुरुदेव सिद्धपीठाची आणि त्या परदेशातच असतात आणि त्यांचे भाऊ आहेत ते गणेशपुरीचं पुढचं हे सगळं पाहतात. अशा पद्धतीने ते ही भावंडांचं कार्य. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी मुक्तानंदांनी परदेशामध्ये जाऊन आणि इथे भारतातही एका म्हणजे
शिबिरं घ्यायचे ते, आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी शक्तिपात करवायचे, ध्यान शिबिराची हे करायचे, ते अरेंज करायचे, आणि त्या ध्यान शिबिरामध्ये येणाऱ्या साधकांना ते शक्तिपात दीक्षा द्यायचे. असं त्यांनी कार्य परदेशात आणि भारतात खूप मोठ्या प्रमाणात केलं. आता जे त्यांच्या जयंतीनिमित्त जे साई काकांचे 21, 22 आणि 23 असे तिन्ही दिवशी जे काही प्रवचनं पाठवलेत, ते त्याचा अभ्यास सगळ्यांनी केला तर त्याच्यात खूप गोष्टी शिकायला आहेत आपल्याला. आणि साई काका हे बाबा मुक्तानंदांचे खूप उच्च कोटीचे शिष्य आहेत. आता ते सद्गुरुस्थानीच आहेत, आणि ते त्या साई काकांचं ते सर्व प्रवचन आपण पाठवलेत ग्रुपमध्ये. जरूर सर्वांनी तो अभ्यास करायला पाहिजे. आता पुढचे आहेत स्वामी शंकर तीर्थ. आणि साई काका हे सांगलीचे आहेत मूळचे, आणि त्यांनी आत्ता ते जेव्हा मी भेटले होते तेव्हा त्यांचं 71 वय होतं, म्हणजे 6-7 वर्ष झाले. आता असेल 75च्या म्हणजे जास्तच असेल अजून. तर त्यावेळेला ते पाचगणीला साधकांनीच त्यांच्यासाठी तिथे एक केंद्र स्थापन केलं. पण साई काकांनी कुठला वेगळा आश्रम नाही तयार केला. तर बाबांनी त्यांना आश्रम न करता त्यांना अशा पद्धतीने हे केले की ते वर्षातले काही महिने बाहेर असतात, काही भारतात असतात, आणि ते जिथे आणि साधकांच्याच घरी त्यांना बोलवतात, आणि तिथे ते मग 1 आठवडा 2 दिवस, कोणाकडे 1 महिना असे ते राहून मग तिथे सत्संग होतो, आणि तिथे ध्यान शिबिरं वगैरे पण ते करवतात. तर आता पुढचे आहेत अधिकारी, ते म्हणजे स्वामी शंकर तीर्थ. शंकर तीर्थ जगन्नाथपुरीच्या शंकराचार्याचे शिष्य होते. अनेक तीर्थयात्रा, क्षेत्रयात्रा व साधू संतांच्या भेटी केल्या तरी त्यांना मनःशांती लाभली नव्हती. भगवान नित्यानंदांचे नाव ऐकून त्यांच्या दर्शनार्थ ते गणेशपुरीला आले. बाबांना पाहिल्या क्षणी त्यांना अननुभूत आनंद झाला. एकदा ते बाबांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा बाबांनी त्यांना शाल पांघरली व डोक्यावर फुलांची माळ ठेवली. डोक्याला बाबांचा स्पर्श होताच ते मूर्छित झाले. मूर्छेतून जागे झाल्यावर ते म्हणू लागले की आपला पुनर्जन्म झाला. तेव्हापासून बाबांच्या आदेशानुसार ते वज्रेश्वरीच्या नाथ मंदिरात राहू लागले. त्यांच्या गुरु शंकराचार्यांकडून पुरीला जाण्याचा आदेश मिळाला, तरी ते वज्रेश्वरीपासून हलले नाहीत. भक्त लोक दर्शनासाठी त्यांच्या जवळ जात तेव्हा ते म्हणत, तुम्ही नित्यानंदांना भेटलात का? ते साक्षात शिवा आहेत. आणि त्यांचे डोळे भरून येत. बाबा समाधिस्थ झालेल्या काही वर्षांनी तेही परलोकवासी झाले. तर हे दुसरे त्यांचे शिष्य. नंतर आहे जनानंद स्वामी. जनानंद स्वामींचा जन्म उडपी तालुक्यात हेजपाडी येथे झाला. त्यांच्या लहानपणीच वडील वारले, त्यामुळे त्यांचे बालपण गरिबीत गेले. लहानपणी पूर्वाश्रमात त्यांचे नाव सीना होते. बालपणी एके दिवशी सीना चेंडू खेळत होता. चेंडू रस्त्यावर चाललेल्या एका साधूजवळ गेला. चेंडूच्या मागे गेलेल्या मुलाच्या डोक्यावर त्या साधूने आपला हात ठेवला. तो साधू म्हणजे त्या दिवसात उडुपीच्या आसपास भटकत असलेले भगवान नित्यानंद होय. काही दिवसांनी तिथल्या कृष्ण भट नावाच्या गृहस्थाने त्यांना मुंबईला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी नेले. त्यांनी हॉटेलमध्ये काम शिकून घेतले, पण दिवस रात्र ते भगवत चिंतनातच राहत असत. काम सोडून ते यात्रा करू लागले. विलेपार्लेमध्ये काही दिवस राहून नंतर नाशिक जवळ गोदावरी व कपिलच्या जवळ असलेल्या नैसर्गिक गुहेत काही काळ राहिले. तिथून काळाराम मंदिरात राहून नंतर गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावर त्यांनी दीर्घकाळ तपस्या केली. नंतर जनानंद स्वामी काननगडला गेले. त्यावेळी भगवान नित्यानंद गुहांचे काम करीत होते. त्यांच्याबरोबर जनानंद स्वामीही काम करू लागले. बाबांच्या आज्ञेप्रमाणे स्वामी हिमालय यात्रा करू लागले. तिथे इकडे तिकडे भ्रमंती करून कैलास
मानस सरोवर इत्यादी स्थानांचे दर्शन घेऊन ते परत काननगडला आले. बाबा त्यावेळी अकलोलीला होते. जनानंद स्वामी लगेच मुंबईला गेले व बाबूराव खुडे बरोबर अकलोलीला गेले. बाबांनी आशीर्वाद देऊन जनानंद स्वामींना काननगडला राहण्याचा आदेश दिला. बाबा आपल्या भक्तांना काननगडला जायला सांगत. काननगड म्हणजे साधूंचे विश्वविद्यालय असे ते म्हणत. काननगड म्हणजे साधूंचे विश्वविद्यालय असे ते म्हणत. जनानंद स्वामींनी आश्रम व पापनाशिनी गंगा या दोन्हींचा जीर्णोद्धार केला. ते तिथे राहत असतानाच काननगडला कॉलेजची स्थापना झाली. त्यांच्या देखरेखीखाली बालभोजन साधू भोजनाची वहिवाट सुरू झाली आणि येणाऱ्या यात्रिकांची चांगली व्यवस्था केली गेली. थोड्याच काळात जवळच कुशालनगर, गुरुवन आणि इतर स्थाने शोभायमान केली. समाधी घेण्याअगोदर गणेशपुरीला जाऊन समाधी दर्शन करण्याची त्यांना उत्कट इच्छा होती. त्या इच्छेनुसार गणेशपुरीला जाऊन समाधीचे दर्शन घेतले. सर्व भक्तांना दर्शन दिले आणि काननगडला परत आले. 29 डिसेंबर 1982ला जनानंद स्वामी बाबांत ऐक्य पावले. त्यांच्या आश्रमाचा कारभार ट्रस्टच्या द्वारे चालत आहे. तर इथे हे काननगड हे ठिकाण आणि तिथूनच जवळ गुरुवन आहे. तर हे खूप पवित्र भूमी आहेत ह्या आणि इथे बाबांनी दिले. काननगड म्हणजे साधूंचे विश्वविद्यालय आहे. म्हणजे बाबा काननगडला आणि गुरुवन हा परिसर त्याला खूप मानतात, कारण ते आम्ही म्हणजे त्या संदर्भात अजून पण थोडं वाचन केलं. जसं ही गणेशपुरीचं स्थान आहे आणि तिथला तो सगळा परिसर गणेशपुरी, वज्रेश्वरी आणि तिथे जवळजवळ 300-350 गरम पाण्याची कुंड आहेत त्या सगळ्या परिसरामध्ये. आणि तो सगळा परिसर आहे तो ऋषीमुनींचा आहे. तिथे साधना केलेली आहे आपल्या ऋषीमुनींनी, तो परिसर आहे. आणि तसाच काननगडचा पण परिसर आहे. म्हणून बाबांनी काननगडला त्या गुंफा बांधल्यात साधनेसाठी भक्तांना किंवा साधकांना तिथे साधनेची सोय व्हावी. आणि हे जनानंद स्वामी लहान असताना चेंडू खेळत असताना चेंडू कुठे गेला तिथे घ्यायला गेले आणि बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवलेले आहे. आणि पुढे मुंबईत ते हॉटेलमध्ये कामाला आलेत आणि तिथून मग त्यांचं मन काही लागलं नाही आणि मग ते पूर्णतः भगवंताच्या ईश्वरी मार्गामध्ये ते आले. तर म्हणून जनानंद स्वामी हे बाबांचे फार लाडके होते आणि कुठल्याही वेळेला म्हणजे कुठल्याही प्रसंगी ते काननगडहून त्यांना बोलवायचे. अनेक 2-3 वेळा असे रेफरन्सेस ह्या संक्षिप्त चरित्रात पण आलेत. पुढचे आहेत की दिगंबर स्वामी. दिगंबर स्वामींनी MA पास केल्यावर काही काळ लष्करात नोकरी करून तिचा राजीनामा दिला आणि संन्यास ग्रहण केले. कन्नड, मराठी व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. या तिन्ही भाषेत त्यांनी नित्यानंद भजनावली लिहिल्या आहेत. इंग्रजीत द सेज ऑफ गणेशपुरी नावाचे पुस्तक लिहिले आहे. पालघर तालुक्यात सातपाटी गावात भगवान नित्यानंदांचा आश्रम बांधला व तिथे काही काळ राहिले. गणेशपुरीला येऊन तेथेही एक लहान आश्रम बांधून राहू लागले. त्यांनी एक गणपतीचे देऊळही बांधले. 22 एप्रिल 1982च्या दिवशी संध्याकाळी 3:30च्या दरम्यान ते समाधीस्थ झाले. त्यांची समाधी गणेशपुरीत मधुनिवास हॉटेलजवळ असलेल्या त्यांच्या आश्रमात आहे. त्यांच्या आश्रमाचा कारभार श्री दिगंबर स्वामी आश्रम विश्वस्त मंडळाच्या द्वारे चालत आहे. तर आता हे आहेत म्हणजे हे दिगंबर स्वामींचा आश्रम किंवा त्यांचं तिथे समोरच आहे एक हॉटेल आहे, मी पाहिलं आहे, म्हणजे बाजूलाच आहे. आता पुढचे आहेत महाबळ स्वामी. महाबळ स्वामी आपल्या लहान वयापासूनच बाबांच्या सानिध्यात राहिले. काही दिवस अकलोलीहून बाबांच्या दर्शनासाठी रोज गणेशपुरीस येत असत. बाबांची अनुमती घेऊन ते लांब यात्रेला गेले. हिमालयाची यात्रा पूर्ण करून परतल्यानंतर त्यांचे शरीर क्षीण झाले. बाबांजवळ राहून कुंडात स्नान केल्याने त्यांची तब्येत सुधारली. ते गणेशपुरीहून काननगडला गेले व जनानंद स्वामींच्या कामात मदत करू लागले. तिथेच त्यांनी साधना केली. तिथून गोकर्णजवळ सानिकट्टा येथे
जाऊन तिथे एक नित्यानंदाश्रम बांधला आणि तिथेच राहू लागले. तिथून इच्छा होई तेव्हा गणेशपुरीला येऊन बाबांचे दर्शन घेऊन परत जात. हल्लीच त्यांनी शिशीमध्ये एक आश्रम बांधून तिथे बाबांची भव्य पंचकोलाच्या मूर्तीची स्थापना केली. तिथे त्रिकाळ पूजा होते. बाबांनी प्रतिपादिलेल्या तत्वानुसार तिथे बालभोजन व बालवाडीची व्यवस्था केली जाते. तर हे महाबळ स्वामी. पुढचे आहेत गोविंद स्वामी. गोविंद स्वामींचा जन्म केरळमध्ये एका ब्राह्मणाच्या कुळात झाला. त्यांना भगवान नित्यानंदांचे दर्शन लहानपणापासूनच मिळाले. बाबा गणेशपुरीला आले त्यानंतर गोविंद स्वामी वारंवार गणेशपुरीची यात्रा करीत होते. एकदा भिवंडीच्या मार्गाने गणेशपुरीला जातेवेळी रस्त्यावर आणगाव नावाच्या एका गावी एका वृक्षाच्या खाली ध्यानस्थ होऊन बसले असता गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला आणि आणगावमध्ये डोंगरावर त्यांच्याकरिता एक आश्रम बांधला. ते आणगावहून वारंवार बाबांच्या दर्शनाला जात. ते तिथे काही वर्षे राहिले व आश्रम सोडून गणेशपुरीच्या जवळ भिवाळीमध्ये एक लहान आश्रम बांधून तिथे राहत होते. 12 फेब्रुवारी 1984 दिवशी सकाळी 11:55 श्री गोविंद स्वामी नित्यानंदात विलीन झाले. त्यांच्या आश्रमाचा कारभार नित्यानंद प्रभाव साधना मंदिर संस्था द्वारे चालत आहे. हे गोविंद स्वामी. पुढचे आहेत करुणानंद स्वामी. बाबांच्या समाधीनंतर कट्टीराम स्वामी, लोकण्णा शेट्टी, शेषण्णा, करुणानंद व इतर भक्त समाधीची सेवा करीत. करुणानंद स्वामी दीर्घकाळ पासून बाबांचे भक्त आहेत. ते गोकुळमध्ये छोट्याशा पर्णकुटीत राहतात. कट्टीराम स्वामी. कट्टीराम स्वामींचे पूर्वाश्रमातील नाव शिवराम शेट्टी. त्यांनी पुष्कळ वर्षे बाबांच्या सानिध्यात राहून रात्रंदिन बाबांची सेवा केली. बाबांच्या आदेशानुसार शिवराम शेट्टीने गणेशपुरीला येणाऱ्या यात्रिकांच्या सोयीसाठी आणि स्वतःच्या उपजीविकेसाठी एक लहान हॉटेल चालू केले. व्यापारात वृद्धी होऊ लागली तसे त्यांनी हॉटेलच्या जवळ एक किराणा मालाचे दुकान उघडले. बाबा त्यांना भंडाराचे काम व इतर कार्यासाठी बोलवीत. ते प्रत्येक काम बाबांची सेवा समजून करीत. 12 ऑगस्ट 57 बाबांनी त्यांचे कुट्टीराम म्हणून नामकरण केले आणि लंगोटी दिली. त्यांचा संन्यास स्वीकाराचा उपक्रम शालिग्राम स्वामींच्या हस्ते झाला. काही दिवस गणेशपुरीला राहून नंतर ते काननगडला गेले आणि गुरुवणमध्ये राहिले. बाबा समाधीस्थ होण्याच्या काही काळ आधी ते गणेशपुरीला परत आले. आपल्या हॉटेलचे आश्रमात परिवर्तन करून गरिबांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास सुरू केले आणि आजही गरिबांना जेवण देण्याची ही पद्धत चालू आहे. ते 15 नोव्हेंबर 1981 नित्यानंदात विलीन झाले. यांची समाधी शालिग्राम स्वामींच्या समाधीच्या मागे आहे. असे हे अजून काही आहेत. 3 अजून साधक आणि शिष्य जे खूप उच्च कोटीला गेले त्यांचं आपण वाचू. शालिग्राम स्वामी. बाबा वैकुंठामध्ये राहिले तेव्हापासून शालिग्राम स्वामी त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत. गणेशपुरीला येतेवेळी लोकांनी आपल्याला सुलभपणे ओळखू नये म्हणून लुंगी व जाकीट परिधान करीत त्यांनी सर्व तीर्थस्थानांची यात्रा पूर्ण केली होती. ते काही काळ मुंबईला माहुलच्या डोंगरावर अज्ञातवासात राहिले होते. एकदा दंग्याच्या वेळी आपल्या अनन्य भक्तांची प्रार्थना मानून ते डोंगरावरून खाली उतरून त्याच्या घरी राहू लागले. तेव्हापासून आजपर्यंत ते घर त्यांचे माहुलचा आश्रम म्हणून मानले जाते. तिथे बाबांच्या
नवरत्न खचित पादुका स्थापिल्या आहेत, जेव्हा ते वरळीच्या डोंगरावर शंकराच्या देवळाजवळ राहत तेव्हा भगवान नित्यानंदांचे भक्त त्यांच्या भेटीला जात असत. त्यावेळी त्यांचे मौन व्रत चालू होते. बाबांच्या आज्ञेने त्यांनी ते व्रत सोडले. त्या दिवशी गणेशपुरीत सोहळा साजरा झाला. शालिग्राम स्वामींना बाबांनी कैलासजवळ आश्रम बांधण्यासाठी जागा दिली. ते भगवान नित्यानंदांना राम म्हणून हाक मारीत. ते लोकांना सांगत की नित्यानंद साक्षात परमात्मा होय. बाबांच्या निर्वाणाच्या 104 दिवस आधी शालिग्राम स्वामी मुक्त झाले. त्यांची समाधी कैलास जवळच आहे. बरेच हे सर्वजण आहेत ते बाबांच्या आसपासच त्यांचं निर्याण झालं आहे. म्हणजे जर त्यांची कालावधी बघितला तर कोण 82, तर कोण 81, कोण 84 असं त्यांनी दिलेलं आहे. नाही, बाबांच्या आसपास नाही, बाबांचं 62 साली आहे, तर हे नाही नंतर आहे, 20-1 वर्षांनी, आसपास नाही येते. मुक्तानंद बाबांचं 82 साली निर्याण आहे. हे सर्व बरोबर. हे त्याच्यानंतर 20-22 वर्षांनी हे त्यांनी तयार केलेले शिष्य की जे उच्च कोटीचे, म्हणजे ते त्यांनासुद्धा सद्गुरुपद प्राप्त झालेले. ते साधारणतः 20-25 वर्षाचा कालावधी पुढे त्यांनी कार्य करून मग सगळ्यांचं निर्याण झालेलं आहे. पुढे आहेत सदानंद स्वामी. सदानंद स्वामींचा जन्म वसईजवळ भाईंदर या गावी झाला. तिथले लोक त्यांच्या जन्माविषयी एक कहाणी सांगत. त्यांच्या आईवडिलांना लग्नानंतर दीर्घकाळ मूल न झाल्याने ते बाबांकडे गेले व संतान प्राप्तीसाठी त्यांनी प्रार्थना केली. बाबांनी त्यांना सांगितले, तुम्हाला संतती जरूर होईल, पण तुमचा मुलगा 5व्या वर्षी घर सोडून जाईल. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुमचा मुलगा 5व्या वर्षी घर सोडून जाईल. त्याचप्रमाणे त्यांचा एकुलता एक मुलगा लहान वयात घराबाहेर पडला आणि वसईला जाऊन तुंगारेश्वर डोंगरावर राहू लागला. घरदार, शेत, बागायत वगैरे गावच्या देवळाला अर्पण करून त्याचे आईवडील देखील त्यांच्या मागोमाग तुंगारेश्वरला जाऊन पोहोचले. ते सदानंद स्वामी बरोबरच राहतात आणि त्यांच्या बरोबरच पर्यटनाला जातात. सदानंद स्वामींनी तुंगारेश्वराच्या डोंगरावर नित्यानंदांचे एक भव्य मंदिर उभारले आहे. ते बाबांची त्रिकाला पूजा करतात आणि वारंवार समाधी मंदिराला येत असतात. सदानंद स्वामीजींनी गणेशपुरीतही एक सुंदर आश्रम बांधला आहे. तर अशा रीतीने हे बाबांनी त्यांना संतती दिली, पण त्यांना संतती ती पूर्णतः योगी संतती त्यांना दिली. पुढे आहेत की अन्य एक ज्योत. या अनेक ज्योतीच्या गुच्छात आणखी एका ज्योतीस जाणून त्या व्यक्तीचे नाव येथे अंकित करणे अत्यावश्यक आहे, कारण ही ज्योत लपली जाणारी नाही. शिवाय हे नाव लुप्त केल्यास इतिहासावर पडदा घातल्यासारखे होईल. ती व्यक्ती भगवान नित्यानंदांच्या चरणकमलांच्या सानिध्यात आजपासून जवळजवळ 40 वर्षापूर्वीच पोहोचली होती आणि त्या व्यक्तीला बाबांच्या चरणांच्या छायेत राहून त्यांची अनवरत सेवा करण्याचे भाग्य लाभले होते. भगवानांच्या निर्याणानंतरही ती व्यक्ती कैलासमध्येच राहिली. बाबांनी दाखविलेल्या मार्गावर चालत त्यांच्याच कार्यात सदा मग्न राहून सर्व कारभारावर चोख नजर ठेवून बालभोजनाच्या यज्ञाचा भार सांभाळीत होती. हल्लीच ते कैलासातून स्थानांतरित होऊन औपचारिक रीतीने सेवानिवृत्त झाले खरे, पण निरंतर सेवा मात्र चालूच आहे. हल्ली ते गणेशपुरीच्या ओंजळीत असलेल्या एका लहानशा वास्तूत स्थायिक झाले आहेत. ही व्यक्ती सीधी साधी व प्रेमळ स्वभावाची असून त्या व्यक्तीस प्रतिष्ठेच्या सावलीचा देखील स्पर्श नाही. केव्हाही शुभ्र पैरण व लुंगी धारण करून अति विनम्रतेने ओतप्रोत एका सर्वसाधारण व्यक्तीच्या रूपाने सर्वांच्या सानिध्यात वावरते. सर्वांना प्रेमाने भेटते आणि सर्वांचा आदर सत्कार करते. सर्वांमध्ये स्वतःला एक
अतिसामान्य व्यक्ती समजणारा या असामान्य व्यक्तीला जर कुणी चरणस्पर्शाने सन्मान केला तर त्या व्यक्तीला ते नकोसे वाटते, कारण ती व्यक्ती एकालाच असामान्य मानते. ते एकच जे अद्वितीय आहेत, भगवान नित्यानंद. कुठपर्यंत अशा ह्या व्यक्तीचे नाव लपवून ठेवीत जाणार. गणेशपुरीत येणारा आणि राहणारा आबालवृद्ध जनसमुदाय अतिप्रेमाने आणि आदराने या व्यक्तीला गोपाळ मामा या नावाने संबोधितात. त्यांचे मौन हेच ध्यान, वाचा ही नित्यानंद स्तवन आणि कर्म हेच जनसेवेच्या रूपाने साकार झालेले आहे. ह्याच लाजऱ्या ज्योतीत त्या करुणामय ज्योतीच्या आभासाचे भाग्य लाभते. तर इथे हे गोपाळ मामा जे बाबांच्या पूर्ण सेवेत होते त्यांच्या संदर्भात दिलेलं आहे. तर अशा रीतीने हे काही मुख्य भक्त जे सद्गुरू स्थानी होते आणि ज्यांनी बाबांच्या कार्यात खूप मोठं योगदान दिलं त्यांचं इथे आहे संक्षेपाने झालं. आता